नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60 वर्षानंतर सांधेदुखी, हाडे कमकुत होणे, चालण्यात अडचण आणि पायऱ्या चढण्यात अडचण या सर्व समस्या इतक्या सामान्य होतात की तुम्ही विचार करू लागला की म्हातारपणात असे घडते. पण मला हे माहिती आहे की असं चालणार नाही. योग्य पोषण न मिळाल्याने हाडे कमकुवत होतात आणि सांध्यातील वेदना वाढते, जेव्हा तेथे वंगण आणि कॅल्शियम कमी होते आणि सांध्यामधील जळजळ वाढते. जर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 सुपरफूड्स सांगणार आहे, जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने खाणे आवश्यक आहे, जेणेकरून 80-90 वर्षांपर्यंत हाडे आणि सांधे मजबूत राहतील आणि त्यांना अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्ही थकल्याशिवाय आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल. खरं तर जरी तुम्ही यापेक्षा लहान असाल, जरी तुम्ही तरुण नसाल, तरीही तुम्ही आजपासून हे पदार्थ खाणे सुरू करू शकता. कारण यामुळे तुमची हाडे आणि सांधे आतापासून मजबूत राहतील आणि मग तुम्हाला वृद्धापकाळात अशा कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. सांधेदुखीचे खरे कारण तुमचे वय नव्हे, तर कॅल्शियम, हाडांची घनता आणि सांध्यामधील तेल कमी होणे हे आहे. आणि हा कर्करोग सांध्यांमध्ये जळजळ वाढवतो आणि तेथील संरक्षक थर, जो कॅप्सूलसह कार्टिलेज आहे, तो तेथे घासून जाऊ लागतो. आणि या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी आज तुम्हाला हे 5 सुपरफूड सांगणार आहे, जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे आणि आयुर्वेदानुसार ते सोनेरी पदार्थ देखील मानले जातात. मित्रांनो, जेव्हा जेव्हा सांधे आणि हाडांची चर्चा होते, तेव्हा माझ्या मनात पहिले सुपरफूड पांढरे तीळ येते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल, परंतु पांढऱ्या तिळातील कॅल्शियम, दूध आणि चीज या दोन्हींपेक्षा अधिक जैव उपलब्ध आहे, म्हणजेच तुमच्या शरीराला अधिक जाणवते. पांढऱ्या तिळाच्या बिया हाडांची घनता वाढवतात, सांध्यांमध्ये वंगण वाढते, ते आपल्याला भरपूर कॅल्शियम, भरपूर मॅग्नेशियम आणि झिंक देतात आणि विशेषतः आपल्या सांध्यातील सूज आणि जळजळ, कडकपणा कमी करतात. आणि म्हणूनच हे वृद्धांसाठी हाडांचे संपूर्ण पॅकेज आहे आणि संयुक्त स्नेही अन्न आहे, जे खाणे आवश्यक आहे. तुम्ही सकाळी 1 चमचा हळद गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून घेऊ शकता. वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या ब्रेड किंवा कोशिंबिरासह हलके भाजलेले तीळ शिंपडू शकता. ही एक छोटीशी सवय आहे, परंतु यामुळे तुमचे सांधे आतून इतके मजबूत होतात की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सांधेदुखी किंवा अशक्तपणा इत्यादी जाणवणार नाही. फक्त लक्षात ठेवा की जर गरम वस्तू तुम्हाला शोभत नसतील किंवा तुमचा रक्तदाब खूप जास्त असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल किंवा तुम्हाला मूत्रपिंडातील दगड असतील किंवा तुम्हाला IBSची समस्या असेल, तर तुम्हाला तीळ खाण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त इतर प्रत्येकजण ते आरामात खाऊ शकतो. दुसरी बाब म्हणजे खाण्यापिण्याची. मित्रांनो, मखनाला लोक सहसा उपवास दरम्यान काहीतरी खाण्यासारखे मानतात. त्यांना वाटते की त्यांनी ते फक्त उपवास दरम्यानच खाल्ले पाहिजे किंवा ते काय आहे. आरोग्याची जाणीव असलेले बरेच लोक अनेकदा त्यांचे वजन राखण्यासाठी खातात. पण हे फक्त तेवढेच नाही. विज्ञान आयुर्वेद दोघेही मखनाला हाडे आणि सांध्यांसाठी खूप चांगले टॉनिक मानतात. त्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने असतात आणि नैसर्गिक कोलेजन सहाय्यक संयुगे असतात आणि त्यामुळे तुमचे सांधे आणि हाडे मजबूत होतात. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते. सर्वोत्तम परिणामांसाठी रात्री झोपण्याच्या 1 तास आधी 1 ग्लास दुधात मूठभर भाजलेला मखना खाणे सुरू करा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या हाडे आणि सांध्यांमधील अशक्तपणा आणि वेदना कमी होताना दिसू लागतील. आणि जर तुम्हाला रात्री काहीही खायला आवडत नसेल किंवा तुम्हाला रात्री तुमचे पोट रिकामे ठेवायला आवडत असेल, तर तुम्ही संध्याकाळी देशी तुपात हलके भाजून आणि त्यावर
काळी मिरी आणि थोडे मीठ शिंपडून अल्पोपहारही खाऊ शकता. मित्रांनो, मी खात्रीने सांगू शकते की ज्येष्ठांसाठी मखना हे एक अतिशय शक्तिशाली अन्न आहे. जर तुम्हाला संधिवात, युरिक ॲसिड किंवा मूत्रपिंडातील दगड इत्यादी असतील किंवा तुम्ही दीर्घकाळापासून रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर तुम्ही मखना खाणे टाळले पाहिजे किंवा डॉक्टरांना विचारल्यानंतरच ते खाल्ले पाहिजे. टिप्पणी देऊन मला सांगा की तुमच्यापैकी किती जण दररोज मखना खातात. चला आपल्या 5 सुपर फूड्सकडे वळूया आणि आता तिसऱ्या क्रमांकाच्या खाद्यपदार्थांबद्दल बोलूया, जे हळद आणि काळी मिरी आहे. होय मित्रांनो, हळद आणि काळी मिरी हे तिसरे सर्वात शक्तिशाली मिश्रण आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकले असेलच की सांधेदुखी तेव्हा सुरू होते जेव्हा जळजळ होते, आणि हे हळद आणि काळी मिरीचे मिश्रण आहे, ज्याला आपण सोनेरी दूध देखील म्हणतो. ही जळजळ नियंत्रित करण्यासाठी निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे. ही एक नैसर्गिक आणि अतिशय शक्तिशाली देणगी आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे सूज कमी करते. पेन कमी करा. हे सांध्यामधील तेल असलेल्या पापयुक्त द्रवाचे संरक्षण करते आणि कार्टिलेज डिजनरेशनला देखील प्रतिबंधित करते. म्हणून जर तुम्हाला हा कॉम्बो घ्यायचा असेल, परंतु जर आपण कॅल्शियम सामग्रीबद्दल बोललो तर उडीद डाळीत इतर सर्व डाळींपेक्षा जास्त कॅल्शियम असते. आयुर्वेदात हळदीला चण्याची डाळ असेही म्हणतात, म्हणजेच अशी नाडी जी शरीराला शक्ती आणि स्थिरता देते, शक्ती देते. ओट्सच्या पिठात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यात मोठ्या प्रमाणात लोह असते. हे प्रथिनांनी देखील समृद्ध आहे आणि त्यात हाडांना चालना देणारी काही खनिजे आहेत. यामुळे नखे मजबूत होतात, हाडांची घनता सुधारते आणि स्नायूंना आधार देते, जे वृद्धांसाठी सर्वात महत्त्वाचे असतात. उडीद डाळ कशी घ्यावी हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहितीच आहे की ते शिजवून खाल्ले जाते, त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता. उडदाच्या डाळीचा हलवा देखील बनवला जातो, तुम्हीही ते करू शकता. तुम्ही ते सूपमध्ये बनवू शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. होय, जर तुम्ही ते नियमितपणे खाल्ले तर तुमचे सांधे नक्कीच मजबूत होतील. गेल्या एका आठवड्यात तुमच्यापैकी किती जणांनी उडीद डाळ खाल्ली आहे? टिप्पणी देऊन मला सांगा. मित्रांनो, हे 5 सुपर फूड्स खूप सोपे आहेत, परंतु त्यांच्यात तुमचे सांधे दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती आहे. यापैकी 1 किंवा 2 गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करू शकता. आणि जर तुम्हाला त्या सर्व घेणे सुरू करायचे असेल तर मी तुम्हाला एक छोटीशी दिनचर्या देते, जी तुम्हाला त्या योग्य मार्गाने घेण्यास मदत करेल. म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, मित्रांनो, नाश्त्यासाठी 1 चमचा पांढरे तीळ घ्या. दुपारी 1 वाटी उडीद डाळ घ्या. तुम्हाला दररोज हे करण्याची गरज नाही. तुम्ही आठवड्यातून 3 किंवा 4 वेळा सेवन करू शकता, त्यामुळे ते होणारच. संध्याकाळी तुम्ही 1 चमचा भाजलेल्या अळशीची पूड घेऊ शकता आणि रात्री 1 पेला हळदीचे दूध घेऊ शकता. तुम्ही पालक आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाल्ले पाहिजे आणि 1.5 महिने या योजनेचे पालन करा. तुम्हाला तुमच्या सांध्यामध्ये आपोआप सुधारणा दिसून येईल. तथापि त्या सर्वांना एकत्र घेणे आवश्यक नाही. मी असे म्हणत आहे की तुम्ही सर्व गोष्टी एकत्र घेतल्या पाहिजेत आणि त्या मार्गाने घेतल्या पाहिजेत. जर तुम्हाला हे सर्व एकत्र घ्यायचे नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 गोष्टीपासून सुरुवात करू शकता आणि तुमच्या सोयीनुसार त्यांचे पालन करू शकता. ते तुमच्यासाठी पुरेसे असेल, कारण काहीही नसण्यापेक्षा काहीतरी नेहमीच चांगले असते. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे ते वापरू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल, गुडघेदुखी असेल किंवा शरीरातील कडकपणा खूप जुना असेल
तर तो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये दिसेल. सर्वप्रथम आपण समजूया की हाडे कमकुवत का होतात. वयानुसार शरीरात कॅल्शियम कमी होऊ लागते, व्हिटॅमिन डी कमी होते, कार्टिलेज घासायला लागतो, सांध्यातील सायनोव्हियल फ्लुइड म्हणजेच नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. त्यात चुकीचा आहार, साखर, तळलेले पदार्थ, वजन जास्त होणे, व्यायाम न करणे आणि काही वेळा औषधांचे दीर्घकाळ सेवन यामुळे सूज वाढते आणि शेवटी गुडघेदुखी, कंबरदुखी, हातपायात कमजोरी सुरू होते. म्हणून आज आपण 5 असे सुपरफूड्स आणि काही महत्त्वाच्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत, ज्या केवळ हाडांची ताकद वाढवत नाहीत, तर सांध्यातील वेदना, सूज आणि कडकपणा कमी करतात. पहिला सुपरफूड म्हणजे पांढरे तीळ. यात दुधापेक्षा जास्त जैव उपलब्ध कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हाडांना आवश्यक असे मिनरल्स असतात. हे हाडांची घनता वाढवतात, कार्टिलेजला सपोर्ट देतात, सांध्यातील कडकपणा कमी करतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. सकाळी 1 चमचा हलके भाजलेले तीळ गरम पाणी किंवा दुधासोबत घेतले तर उत्तम. मात्र ज्यांना किडनी स्टोन, ब्लड थिनर, जास्त BP, IBS किंवा सिडेटिव्ह प्रॉब्लेम्स असतील, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुसरे सुपरफूड म्हणजे मखना. लोक याला फक्त उपवासाचे अन्न मानतात, पण हे हाडांसाठी सोन्यासारखे आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने आणि नैसर्गिक कोलेजन सपोर्टिंग कंपाऊंड्स असतात, जे सांधे मजबूत करतात, वेदना कमी करतात आणि हाडे कडक करतात. रात्री झोपण्याच्या 1 तास आधी दुधासोबत किंवा संध्याकाळी तुपात भाजून खाल्ल्यास खूप फायदा होतो. मात्र ज्यांना जास्त युरिक ॲसिड, किडनी प्रॉब्लेम किंवा रक्त पातळ करणारी औषधे चालू असतील, त्यांनी डॉक्टरांना विचारावे. तिसरे सुपरफूड कॉम्बिनेशन म्हणजे हळद आणि काळी मिरी. हळदीतील कर्क्युमिन हे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे, जे सांध्यातील सूज कमी करते, कार्टिलेजचे संरक्षण करते आणि वेदना कमी करण्यास मदत करते. काळी मिरी कर्क्युमिनचे शोषण 2000% वाढवते. त्यामुळे हे दोघे एकत्र घेतले तर जबरदस्त परिणाम होतो. रात्री हळदीचे दूध पिणे उत्तम पर्याय आहे. चौथा महत्त्वाचा आहार म्हणजे उडीद डाळ. यात प्रथिने, आयर्न, कॅल्शियम आणि स्नायूंना सपोर्ट देणारी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. सांधे मजबूत राहण्यासाठी फक्त हाडे नव्हे, तर स्नायू मजबूत असणे खूप गरजेचे आहे आणि उडीद डाळ यात मोठी भूमिका निभावते. ती डाळ, हलवा किंवा सूप या कुठल्याही प्रकारात खाता येते. पाचवा सपोर्टिंग फूड म्हणजे अळशीचे बी आणि हिरव्या पालेभाज्या. अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते, जे सांध्यातील सूज कमी करते आणि हाडे व सांधे लवचिक ठेवते. पालेभाज्यातील व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट हाडे बांधण्यासाठी महत्त्वाचे असतात. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पालेभाज्या खाणे फायदेशीर ठरते. आता प्रश्न येतो की हे सगळे कसे घ्यायचे? तर एक सोपी दिनचर्या लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर 1 चमचा तीळ, दुपारी उडीद डाळ, संध्याकाळी अळशी, रात्री हळदीचे दूध आणि आठवड्यात 3 ते 4 हिरव्या भाज्या. 2 महिन्यांनी तुम्हाला फरक जाणवेल. मात्र हे लक्षात ठेवा की फक्त अन्न पुरेसे नाही. थोडा हलका व्यायाम, चालणे, स्ट्रेचिंग, सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी, वजन नियंत्रित ठेवणे, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि हो, ज्यांना गंभीर संधिवात, तीव्र वेदना, कडकपणा खूप जास्त असेल, त्यांनी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य तपासणी, एक्स-रे, कॅल्शियम, व्हिटॅमिन चेक केल्यानंतर उपचार घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, वय म्हणजे कमजोरी नाही. आपण योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला तर वृद्धापकाळातही आनंदी, चालते बोलते आणि उत्साही जीवन जगता येते. आजपासून तुम्ही यापैकी किमान 2 गोष्टी सुरू करा आणि सातत्य ठेवा. शरीर तुमचे आहे, हाडे तुमचे आहेत, काळजीही तुमचीच असायला हवी. निरोगी राहा, हसत राहा आणि आपल्या आयुष्याला मजबूती द्या.
पुढच्या व्हिडिओत आपण आणखी उपयुक्त माहिती घेऊन भेटूया. धन्यवाद.